सत्य का साहस। राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली खरी, पण ही घोषणा केवळ बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी असल्याची टीका आता होऊ लागली आहे। नागपूरचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी आज विविध प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले। ते म्हणाले, सरकारनं बजेटमध्ये जाहीर केलेली कर्जमाफी ही मोजक्याच शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे। विशेषतः जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात त्यांना यातून कोणताही लाभ मिळणार नाही। प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्यांना डावललं जात असल्याचा आरोप अडबाले यांनी केलाय। दुसरीकडे बिगर अनुदानित शाळांच्या प्रश्नावरही त्यांनी संताप व्यक्त केला। फेब्रुवारी 2023 मध्ये टप्पावाढ अनुदानाचं धोरण स्वीकारलं गेलं, पण अद्याप अनेक शाळा आणि तुकड्या अपात्र ठरवण्यात आल्या आहेत। त्यातच NPS आणि जुन्या पेन्शन योजनेच्या पर्यायाबाबत सरकारनं स्पष्टता न दिल्यानं शिक्षक आजही संभ्रमात आहेत। तसंच राजकीय आणि शैक्षणिक प्रश्नांच्या रणधुमाळीत आमदार अडबाले यांनी भारतीय क्रिकेट संघाचं कौतुक करायलाही ते विसरले नाहीत। आगामी स्पर्धांसाठी त्यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा दिल्यात। या ठिकाणी सरकारने बजेट सादर केलेलं त्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे। मला असं वाटत नाही फारसे शेतकरी हे थकबाकीदार असतील आणि थकबाकीदार जे कर्जदार असतील त्यांनाच या कर्जाचा लाभ मिळणार आहे। कुठली नियमित कर्ज घेणारे शेतकरी आहेत त्यांना या सुटीचा कुठलाही लाभ मिळणार नाही आहे। आमची नेहमी मागणी राहिलेली आहे की 6 फरवरी 2023ला जे शासनाने टप्पावाढ अनुदान देण्याच्या संदर्भात धोरण स्वीकारलं आणि त्यामध्ये ज्या शाळा किंवा तुकड्या अपात्र ठरल्या आणि टप्पावाढ अनुदानासाठी पात्र ठरल्या नाहीत त्या शाळांचं 24, 25, 25, 26ला जर त्रुटीची पूर्तता केली असेल तर त्यांना टप्पावाढ अनुदान दिला पाहिजे। ही मागणी सभागृहामध्ये वारंवार लावून धरतो आहोत, परंतु शासनानं अजूनही त्या मागणीचा आमचा विचार केलेला नाही। महाराष्ट्रामध्ये मराठी माध्यमाचे विद्यार्थ्यांचे पर्सेंटेज कमी होतात, पासिंग पर्सेंटेज कमी होतं। त्याच वेळेस CBSEच्या शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी असतात त्यांना हायर पर्सेंटेज घेऊन पास होतात। त्या माध्यमातून कुठेतरी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यावरती अन्याय होतो। थँक्यू। अब तक सत्य का साहस।